Hello, my dear pharmacists. Today we'll see the mnemonics or easy trick for the immunosuppressant drugs. Immunosuppressant drugs which comes under the syllabus of Drug Inspector 2025, and it may be also helpful in your GPAT 2026 and NIPER as well as any other government exam. Okay, if you like my tricks, please like, share and subscribe my channel. Now we'll see the immunosuppressant drugs classification or mnemonics for the immunosuppressant drug. The immunosuppressants drugs which is classified into main 5 class. The first is the anti-proliferative drugs, then biological agents, calcineurin inhibitors, glucocorticoids and mTOR inhibitors. हे मेन 5 टाइप्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे. अँड सेकंड टाईप बायोलॉजिकल एजंट्स विच इज अगेन क्लासिफाईड इंटू 5 टाइप्स विच इज polyclonal antibody, anti-CD3 antibody, then TNF alpha inhibitors, IL-1 receptor antagonist and IL-2 receptor antagonist. ओके, आता ह्याच्यामध्ये हे कसं लक्षात ठेवणार, मेन 5 क्लाससाठी ट्रिक आहे. ABC गुड मॉर्निंग तो बोलो, पॉली अंटी TNF, IL-1 and IL-2 को. ओके, आता A फॉर अँटी proliferative drugs, B for biological agents, C for calcineurin inhibitors, good for glucocorticoids and morning for mTOR inhibitors. Then BOLO for again biological agents. biological agents च्या अंडर 5 टाइप्स आहेत, तर ते कसे लक्षात ठेवणार. BOLO for biological agents, poly for polyclonal antibody, anti for anti-CD3 antibody, TNF alpha inhibitors, IL-1 receptor antagonist आणि IL-2 receptor antagonist. ओके, देन नेक्स्ट आपण एक्झाम्पल्स पाहूया. तर फर्स्ट आहे फर्स्ट, थर्ड, फोर्थ आणि 5 हा 4 मिळून एक ट्रिक बनवलेली आहे. तर ते कसं लक्षात ठेवणार. मॅक चलो मेरे साइकिल पे ताकि इवनिंग में तुम्हें सर से पनिशमेंट ना मिले. ओके, MAC for M for methotrexate. In MAC, M for methotrexate, A for azathioprine and C for cyclophosphamide. चलो मेरे for mycophenolate, cycle for second. Next calcineurin inhibitors मध्ये cycle for cyclosporine, then ताकि for tacrolimus, evening for in glucocorticoids, evening for everolimus, then इवनिंग में तुम्हें फॉर टेम्सिरोलिमस एंड सर फॉर सिरोलिमस, से फॉर द नेक्स्ट mTOR इनहिबिटर्स, पनिशमेंट फॉर प्रेडनिसोलोन. ओके, तर हे एक ट्रिक आहे 1, 3, 4, 5 साठी हे लक्षात ठेवण्यासाठी. आणि सेकंड क्लास जो आहे बायोलॉजिकल एजंट्स, ते कसं लक्षात ठेवणार, कारण त्याचं क्लासिफिकेशन 5 टाइप्समध्ये डिवाइड केलेलं. तर त्याच्यामध्ये एक ट्रिक आहे. अँटी रो ने मुरो को आज इंटरनेट इस्तेमाल करने नहीं करने दिया, बस यू ही. ओके, तर त्याच्यावरून कसं लक्षात ठेवणार आपण. अँटी फॉर अँटी थायमोसायनेट अँटीबॉडी, देन रो फॉर रो डी इम्युनोग्लोबुलिन, मोरो फॉर इन अँटी CD3 अँटीबॉडी, एक्झाम्पल मोरो फॉर मिरोनियो नॅब CD3, सॉरी इन अँटी CD3 अँटीबॉडी, एक्झाम्पल मिरो फॉर मिरोमोनॅब CD3, देन TNF alpha inhibitors from आज फॉर अडालीमुमाब, इंटरनेट फॉर इटानेरसेप्ट, इस्तेमाल फॉर इन्फ्लिझिमाब, देन IL-1 रिसेप्टर अँटागोनिस्ट, त्याच्यामध्ये नहीं
ॲनाकिंद्रामध्ये नाही, ओके, नाही आहे, हे डायरेक्टली यूज नाही होत, पण आपण ट्रिकमध्ये लक्षात ठेवू शकतो ॲनाकिंद्रा. त्याच्यानंतर IL-2 रिसेप्टर अँटागोनिस्टमध्ये दिया फॉर डॅक्लिझुमाब अँड बस फॉर बॅसिलिझुमाब. ओके, तर हे आहे इझी ट्रिक्स ऑर निमोनिक्स फॉर द इम्युनोसप्रेसन ड्रग्स. याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण ट्रिक नाही पाहिली, पण त्याच्या रिलेटेड थोडंफार आपण बघितलेलं आहे. तर अशाच वेगवेगळ्या आणखी ट्रिक्ससाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.